गोष्ट नाकारता येणार नाही, कारण निवडणुका या खूप उशिरा जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची देखील गर्दी प्रत्येक पक्षामध्ये वाढलेली आहे. आणि बंडखोरी म्हणण्यापेक्षा, नाराजगी म्हणण्यापेक्षा ज्या काही भावना आहेत त्या उमेदवारीच्या माध्यमातून पण देखील लोक काही प्रकट करत असतात. पण आज एक दोन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या सर्व बाबतीत विभाग न्याय विभाग प्रमुखांना आणि आमच्यासारख्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून, की जेणेकरून त्या सर्व उमेदवारांशी चर्चा करण्याचं काम करायचं. त्याचा एक भाग म्हणून वरळीमध्ये पण देखील आजच संध्याकाळी या बाबतीत संबंधित लोकांशी चर्चा करून त्यांची समजूत घालण्याचं काम केलं जाईल. मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी एबी फॉर्म द्यायच्या अगोदर पण देखील विभाग न्याय किंवा वॉर्ड न्याय पण अशा काही अडचणी होत्या, त्या देखील बहुतांशी दूर करण्याचं काम केलेलं आहे. तर काही कार्यकर्ते, त्यांची अपेक्षा असेल, काही कार्यकर्त्यांना असं वाटते की बाबा आम्हाला ही उमेदवारी का मिळाली नाही, त्याचंही विश्लेषण त्यांच्याशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडून येणं हा मेरिट जरी असला, त्याहीपेक्षा मुंबई वाचवणं हा मेरिट आहे. आणि बदलत्या परिस्थितीनुसार मुंबईला वाचवण्याच्या या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे, अशातली साथ मला असं वाटते आम्ही घालण्याचं काम त्यांच्याबरोबर आम्ही करणार आहोत. उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य भाजपने. मला असं वाटते एकतर जखम द्यायची आणि त्याच्यावरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. पहिला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्यावेळी विचारलं की मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू होणार, ज्यावेळी ही टीका झाली त्यावेळी मात्र हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं. म्हणजे मनात एक आहे आणि तोंडात एक वेगळं. आणि आता तुम्ही बघता तर कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची, एवढी हिंमत. म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे, अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. पण याच्या अगोदर खान महापौर होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात होतं. मराठी महापौर होईल असं आशिष शेलारांनी बोलणं टाळलं होतं, त्यानंतर टीका झाल्यानंतर बोलले. आणि आता उत्तर भारतीय महापौर करायचंय, त्याच्यासाठी तेवढे नगरसेवक निवडून द्या, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. कसं झालेलं आहे की एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने एक बोलायचं. हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा केवळवाणी प्रयत्न हा त्यांचा आहे. पण एक दुसऱ्या बाजूला ज्यावेळी ही टीका झाल्यानंतर हे आम्हाला सांगण्याचं काम करतायत. आणि तुम्ही बघितलं असेल की जे स्वतः कुरेशी म्हणून बोलायला मागतात, अशीच लोक ज्यावेळी अशा भावना व्यक्त करतात त्यावेळी हे स्पष्ट होतं की ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे की तुम्ही हे बोला, आम्ही हे बोलू. आता ह्याचं खंडन पण होईल काही वेळासाठी, पण जे बोलायचं होतं ते बोलून झालं ना. जो मेसेज त्यांना त्या समाजामध्ये द्यायचं होतं ते दिलेलं आहे. पण मला असं वाटतं हे तमाम मुंबईकरची जी जनता आहे ही सुज्ञ, हे सर्व बघतायत आणि निश्चितपणे ह्यांना हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने राज्यामध्ये जरी बंडखोरी झाली असली, मुंबईमध्ये बंडखोरी झाली असली, तर विशेष लक्ष हे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये होतं. वरळी मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 ठिकाणी तुमची शिवसेना लढते, परंतु 3 ठिकाणी बंडखोरी झाली. जिथे मनसेचा उमेदवार दिलाय त्या ठिकाणी देखील बंडखोरी झाली. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला? नाही, त्यांच्याबरोबर चर्चा आजच आम्ही करणार आहोत. आज उद्यामध्ये चर्चा करण्याचं काम करू, समजूत घालण्याचा प्रयत्न करू. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ती समजूत घातल्यानंतर पण देखील जर कोण पुढे आलं नाही तर नक्कीच जो मित्रपक्षाचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचं काम प्रत्येक भागामध्ये आम्ही करू. जे कार्यकर्ते त्या मताशी सहमत असतील त्यांना घेऊ. मतदार हा देखील हा आमच्याबरोबर राहिलेला आहे. आणि बदलत्या परिस्थितीनुसार ही युती का महत्त्वाची होती, ही दोघे कुटुंबातले भाऊ आणि दोन्ही पक्ष एकत्र का आले, हे लोकांमध्ये आम्ही स्पष्टरीतीने पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे. मला असं वाटते की बा ते नाही शमले तर मग नाईलाजाने कायद्याने किंबहुना पक्षशिस्तीच्या मान ठेवून ती असेल ती योग्य ती कारवाई आपल्याला करावी लागेल. मराठी माणूस हा महापौर होईल असं बोलणाऱ्या भाजपने जवळपास मीरा भाईंदरमध्ये तब्बल 47 अमराठी लोकांना उमेदवारी दिली आहे. तर मग 12 जे ते उत्तर भारतीय, 14 राजस्थानी उमेदवार त्यांनी दिले आहेत. ह्याच्यातूनच हे स्पष्ट होतंय की मीरा भाईंदर हे काय मुंबईपासून लांब नाही आहे.
कल्याण, डोंबिवली, ठाणा हेही काही मुंबईपासून लांब नाही आहे. हळूहळू जसं आम्ही सांगतोय की मुंबई वेगळी केली जाणार आहे, मुंबईचं वर्चस्व कमी करायचा प्रयत्न आहे, त्याचा एक भाग म्हणूनच ह्याची सुरुवात मीरा भाईंदरला झालेली आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्याबरोबर असलेली पक्षातली लोक युतीसाठी आग्रही होते, युती झाली नाही म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणात आरडाओरड करतायत. का नाही या विषयावरती ते बोलत आहेत, का नाही ह्यांना ते जाब विचारतायत. म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टीला साथ देण्याचं कामच त्यांचे असलेले मित्रपक्ष करतायत. आता त्यांचे मित्रपक्षामध्ये पण आपसात काय काय चाललं हे मी सांगायची गरज नाही आहे. आज त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था अशी झालेली आहे की जसं आपण थ्रो ए न्यूज वापरा आणि फेका अशी परिस्थिती झालेली आहे की एवढे मोठी गर्जना करणारे, इलाका भी हमारा धमाका भी हमारा म्हणणारी लोक आज त्यांच्या दरवाज्यावरती जाऊन आम्हाला युतीमध्ये घ्या हे बोलण्याची ही वेळ त्यांच्यावरती येते. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या माहितीप्रमाणे 17 महानगरपालिकेमध्ये युतीच झालेली नाही आहे. यातूनच हे स्पष्ट होतोय की महायुतीमध्ये काही अलबेल नाही. सत्तेतले असलेले पक्ष एका प्रकारे विरोधी पक्षाची स्पेस काढण्यासाठी हे अशा प्रकारचं वातावरण करतायत आणि सत्तेसाठी आम्ही कसे हापलेलो आहोत हे याच्यातून स्पष्ट होतंय. भाऊ, एक महत्त्वाचं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने जशी 2 बाबांच्या युती संदर्भातली घोषणा केली, सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतलंय की नाही घेतलंय, त्यांच्यासोबत युती केली आहे की नाही केली, आणि त्यांना जागा सोडल्यात की नाही सोडल्यात यातली कुठलीही स्पष्टता नाही. अधिकृतरित्या कुणी याच्या बोललेलं देखील नाही. हे मुंबईमध्ये ज्यावेळी जयंत पाटील साहेबांनी पुढाकार घेण्याचं काम केलं होतं त्यावेळी ठराविक काही सीट्सच्याबद्दल चर्चा झाली आणि अधिकृत रीतीने आम्ही त्यांना काही सीट्स सोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्या सीट्स चारकोपमध्ये 2 आहेत, एकात गोरेगावमध्ये काय एक सायन कोळीवाडामध्ये एक होती सीट्स होती. आता त्यांच्यातले ज्यांना ते सीट्स मागत होते त्यातले काही लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, काहींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून आम्ही आमचं जो कर्तव्य होता तो पार पाडण्याचं काम केलेलं. आता तो त्यांचा अधिकार राहणार की त्या सीट्सवरती काय करायचं, कारण शेवटी त्या सीट्स खाली सोडून तर सोडता येणार नाही. आणि म्हणून त्या 1-2 सीट्सवरती पण देखील आम्ही उमेदवार देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा तशी होऊनच या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही अजित पवारांसोबत काम केले आहे, सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ते सातत्यानं ते म्हणायचे की गुन्हेगारांना कुठेही स्थान माझ्या पक्षामध्ये दिलं जाणार नाही. आज जर आपण पाहिलं की ज्यांच्यावर हत्येसारखे गुन्हे आहेत, जे जेलमध्ये आहेत, अशा लोकांना त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे अंधेकर कुटुंब असेल, मारणी कुटुंब असेल, तुम्ही पुण्याचे संपर्क मंत्री आहात, काय नेमकी तिथली परिस्थिती पुण्यातली आणि अशा पद्धतीनं गुंडगिरीला सरकारी नेते, हे सत्तेतले नेतेच बळ कसे देत आहेत हे समोर येतं. हे राज्याचे ते उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर आणि एवढ्या मोठा दांडगा त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आणि पकड ही त्या जिल्ह्यावरती असताना देखील आजही त्यांना उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात करून घ्यावा लागतोय, हे दुर्दैवी आहे. म्हणजे अगदीच बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 उमेदवार हे त्यांनी आमच्या पक्षातले घेतले. म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की जी उमेदवारांची त्यांची जी संख्या आहे आमच्या पक्षातून इतर पक्षातून ही घ्यावी लागते, हीच दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि जर उमेदवार मिळत नसेल तर पाहिजे ती तडजोड करू आणि पाहिजे त्या लोकांना घेतल्यानंतर आम्हाला सत्ता आमच्या ताब्यात ठेवायचं आहे. हा जो एकंदरीत सत्ताकरणच्या नावाखाली जे अर्थकरण चाललेलं आहे यातूनच तुम्ही बघितलं असेल की अनेक गुंडटोळीतले असलेले लोकांना समावेश करणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना प्रोत्साहन देणं. ते वारंवार ज्यावेळी राज्याचे पालकमंत्री म्हणून सांगतात, त्या विभागाचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी ते सांगतात, हे कायदा सुव्यवस्थाबद्दल ते परकट टीका करण्याचं काम करतात. मग आता अशा लोकांना प्रोत्साहन देऊन अप्रत्यक्ष त्यांना संरक्षण देण्यासारखंच झालेलं आहे. म्हणजे अशी जर पुण्यातली उद्या भविष्य काळामध्ये महानगरपालिकेची सत्ता ज्यामध्ये असे प्रकारचे लोक जर असतील तर नेमकं त्या महानगरपालिकेचा हा सत्ताकरणसाठी चालला आहे का अर्थकरणसाठी चाललेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी काय कमी आहेत का, तेही देश पद्धतीने वापर करतायत. म्हणजे भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष तिकडे केंद्रीय मंत्री आहेत, 2-2 कॅबिनेट मंत्री आहे, मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत. असं असताना पण त्यांना इतर पक्षातून तोडून फोडून नगरसेवक घ्यावे लागत आहेत. आज पुणे शहरातले 7 नगरसेवक आमचे विद्यमान नगरसेवक ह्यांना त्यांनी प्रवेश दिलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थच होता का त्यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध लढण्याची ताकदच नव्हती.
आणि अशा प्रकारे राजकारण करून हे सामोरे जात असताना पुणे महानगरपालिकेला हे स्पष्ट होतंय की पुणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाठीच या सर्व लोकांना हे एकत्रित करण्याचा प्रयत्न होतोय. आपण बघितलं असेल की राज्यभरामध्ये आता एक नवीन पॅटर्न सुरू झालेलं आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटते की नाशिकमध्ये AB फॉर्म वाटताना शासकीय पोलिसांची मदत घेऊन प्रोटेक्शनमध्ये AB फॉर्म वाटले जात आहेत. काही भागांमध्ये AB फॉर्म पळून घेऊन गेले म्हणून घेऊन सत्ताधारी पक्षातले लोकांचे कार्यकर्तेच त्यांच्या मागे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याहीपेक्षा मंत्र्यांवरती आरोप होत आहेत. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जे होते त्यांना न देता बाहेरच्या लोकांना येऊन उमेदवारी दिली जाते. अशातली नाराजगीचा सूर पण देखील राज्यभरामध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा आहे. यातूनच हे कळते की सत्तेसाठी पक्ष त्याग करून, निष्ठावंतांना त्याग करून जे एका प्रकारे उपरे आहेत पण आम्हाला ते सत्ताकरण करून मिळवून देऊ शकतील अशा लोकांनाच घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही म्हणताय जे उपरे आहेत त्यांना सत्तेसाठी एकत्र घेत आहेत, मात्र आपण जर पाहिलं तर मग भाजपचे एक स्थानिक नेते आहेत दिव्या मराठे, आता अक्षरशः उपोषणाला बसले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मी इतकी वर्ष काम करते, मात्र मला अजूनही पद द्याय किंवा उमेदवारी दिली गेली नाही, तर उपोषणाला बसले. तुम्ही सर्वच ठिकाणी बघा ना, काल नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे काय बोलले हेही तुम्ही समजून घेण्यासारखं आहे. अंतर्गत पक्षामध्ये फरांदेताईंनी तर जाहीर नाराजगी व्यक्त केली. पुणे शहरामध्ये पण देखील तिकडे टिळेकरजींच्या घरातल्या लोकांना दिल्यामुळे तिकडे काय झालेलं हे बघितलं असेल. माधुरी मिसाळ यांच्या कुटुंबातल्या लोकांना दिल्यानंतर काय झालेलं आहे, म्हणजे सर्वच ठिकाणी अलबेले अशातला भाग नाही आहे. पण काय झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीला केंद्र सरकारमध्ये यायचं, राज्य सरकारमध्ये यायचं, महानगरपालिकेमध्ये पण पाहिजे तशा प्रकारेच करायचं. आणि म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांवरती ही वेळ यावी की त्यांनी उपोषणला बसावं, ही दुर्दैवी आहे. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने भाजपने आपल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दिला आणि त्यानंतर परत बाहेरून आलेले जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा अर्ज देऊन भरायला लावला. अनेक प्रभागामध्ये भाजपने 2-2 AB फॉर्म दिलेले आहेत. ते अनेक वेळा AB फॉर्म दिलेत, नंतर मग जाऊन ते लेटर पाठवून कॅन्सल करण्याचं काम केलेलं आहे. अनेकांना AB फॉर्म निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या आत जाऊन वाटलेले आहेत. म्हणजे माझी अधिकची माहिती अशी आहे पुण्यातली किंवा तिकडे ठराविक काही विभागामध्ये प्रभागामध्ये AB फॉर्म घेऊन कार्यकर्त्यांना प्रवेश दिला गेला आणि AB फॉर्म बाहेर नाही तर तिकडे आत भरवले गेले. म्हणजे ही पहिल्यांदा आम्ही पाहतोय की भारतीय जनता पार्टीचे AB फॉर्म निवडणूक कार्यालयामध्ये वाटले जातात आणि तिकडे भरले जातात. याचा अर्थ असा आहे की तो कार्यालय का आता भारतीय जनता पार्टीचं झालं आहे का, आणि मग जर कोण उमेदवार मिळत नसेल तर त्याला त्याच्याकडनं द्यायचं आणि काही उमेदवारांना दिलेलं आहे त्यांच्याकडनं परत घ्यायचं, असं देखील नाट्यमय गोष्टी काय काय भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्या घराणेशाहीच्या विरोधात घराणेशाही बोलली जाते पण भाजपमध्येच 15 जणांना मुंबई महानगरपालिकेमध्ये तिकीट देण्यात आले आणि मुंबईमध्ये एकूण 42 जणांना आमदार, माजी आमदार किंवा नेत्यांच्या मुलांना तिकीट देण्यात आले. मुलगा, पत्नी किंवा मुलगी अशा पद्धतीने नातेवाईकांना तिकीट देण्यात आले. 42 अशी लोकसंख्या आहे. जे भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावरती आरडोरड करण्याचं काम करतायत, घराणेशाहीच्या विरुद्ध देशाभरामध्ये आणि राज्यामध्ये आणि नगरपालिकेमध्ये बोलण्याचं काम करतं. यातूनच हे एका प्रकारे आपल्याच बोलण्याबद्दलची चेष्टा आज सर्वसामान्य लोकांमध्ये होतोय. ही परिस्थिती फक्त मुंबईमध्ये नाही आहे, तर पुणे महानगरपालिका असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, याही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणूनच तर सर्वसामान्य जो निष्ठावान असलेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तोच हा संभ्रमामध्ये पडलेला आहे. एका कार्यक्रमामध्ये जर गडकरींना बोलावं लागलं, ही जी परिस्थिती आहे यातूनच हे स्पष्ट होतंय की भारतीय जनता पार्टी पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही आहे. हे एका प्रकारे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आपल्याला पाहिजे तेव्हा त्या लोकांना घ्यायचं आणि ज्यावेळी आपली सत्ता पूर्ण झाली किंवा सत्तेची गरज पूर्ण झाली तर त्या लोकांना बाजूला ठेवायचं. आणि तुम्ही राज्यभरामध्ये बघता की आज शिवसेनेतली शिंदे गटाची परिस्थिती काय आणि आज अजितदादांच्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती काय, की पुणे जिल्ह्यामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांच्या विरुद्ध तुम्ही बंड केलं, ज्यांच्याबरोबर तुम्ही फारकत गेली, त्यांच्याबरोबर जाऊन तुम्हाला युती करावी लागलेली आहे. ही देखील या राजकारणामधली एक मोठी घडामोड आहे. आणि मग असं जर झालं तर ह्याचा अर्थच असा आहे की 2029ची तयारी भारतीय जनता पार्टी करतायत
त्यांचे नेत्यांनी जसं सांगितलं की अभी हम लोगों को कुबड़ों की जरूरत नहीं है, ते एक एक हळूहळू एक एक कुबड्या या महानगरपालिकेमध्ये, काही नंतर तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये दिसेल, आणि 2029ची तयारी ते करण्याचा त्यांचा मानस सुरू झालेला आहे. एक आरटीआयच्या माध्यमातून माहिती आलेली आहे की मुंबईमध्ये गेल्या 2023 पासून सत्ताधारी आमदारांना 99% निधी देण्यात आलेला आहे. त्यातलं विरोधकांच्या आमदारांचं 0.1% प्रमाण आहे आणि ते एक आमदार आहे ते काँग्रेसचे अमित पटेल यांना 1% निधी दिला आहे. परंतु सत्ताधारी आमदारांना 99% निधी गेल्या 3 वर्षात दिला अशा आरटीआयमध्ये माहिती आलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच आम्ही याबद्दलचं परिषदमध्ये असेल, विधानसभेमध्ये ज्यावेळी आम्ही आवाज आणि जिल्हा नियोजनमध्ये आम्ही घेतो की आमच्याकडचे मतदार हे काय मतदार नाही आहे का? सबका साथ सबका विकास म्हणणारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनासारखा त्याला पाठबळ देणारी पार्टी, मग आमचे लोक काय बांगलादेशवरून आलेत का? आमचे मतदार काय या राज्याचे मतदार नाही आहे. आणि पैसा कोणाचा आहे? हे करदात्यांचा पैसा आहे. आम्ही आमच्या भागातले जे मतदार आहेत तेही देखील कर भरतायत, आम्ही कर भरतोय. अशा वेळी फक्त सत्तेसाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी आपल्याच आमदारांना निधी द्यायचं आणि आपल्याच आमदारांच्या मतदारसंघामध्ये विकास निधी द्यायचं. आणि तुम्ही तर बघितलं का नगरपालिकेमध्ये काय झालेलं आहे की तिजोरीच आमच्याकडे आहेत, आम्हाला मतं दिली तरच आम्ही तुम्हाला देऊ, तशीच आम्ही दाखवण्याचं काम हे विरोधी पक्षातल्या आमदारांना केलं जातोय की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देऊ. एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरी फॉर्म आलेले आहे आणि त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहे. निवळ अपक्ष भरलेले नाही आहे, तर त्यांच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणावरती काही नेत्यांचे सीट्स पण हे भारतीय जनता पार्टीला दिलेले आहेत. हे थोडक्यात ते त्यांचं कोणाबरोबरचं स्कोर कमी करतायत हा नंतरचा भाग, पण अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी गेल्या 2 वर्षापासून तयारी केली. 4 टर्म असलेले नगरसेवकांना पण देखील काही ठराविक नवीनहून तयार झालेले नेते हे आता त्यांना बाजूला करण्याचं काम झाल्यामुळेच ती बंडखोरी काय आता हे संपणार नाही. आणि ज्यावेळी आता काहींना ही झळ पोचते आणि बघा नियती असते की ज्यांनी पक्षात फोडण्याचं काम केलं, ज्या लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं, आणि नियती बघा आज त्यांना त्याच पक्षाच्या बरोबर जाऊन बसावं लागतोय किंवा केवळ प्रयत्न करतोय आणि तीच परिस्थिती आज त्यांच्यावरती येताना पाहायला मिळते. आणि त्याच प्रकारची वागणूक हे त्यांचे असलेले सत्तेतले असलेले मित्रपक्ष त्यांना देत आहेत. मग आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल की एका बाजूला महायुती सरकारमध्ये बसायचं, मात्र दुसरं महानगरपालिकामध्ये वेगळी चूळ मांडायची आणि महायुती पूर्ण भक्कम आहे, आम्ही पुढच्या काळामध्ये महायुती म्हणूनच लढू असा जो दावा होता तो कुठेतरी फोल ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईमधून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्रित लढते. काँग्रेस तुमच्यापासून बाजूला झालं, परंतु काँग्रेसने वंचितला ज्या जागा काही दिल्या होत्या त्यामध्ये 7 जागांवरती त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता अशी परिस्थिती झाली. अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. खरं तर वंचितची एकंदरीत शहरामधली जी ताकद आहे त्या तुलनेतूनच त्यांनी मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला असावा. परंतु नक्कीच आहे वंचित पण देखील एक घटक पक्ष आहे. मला एवढीच भीती आहे किंवा माझं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष आणि वंचित ज्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेनुसार काम करत आहेत, चळवळ ठेवण्याचं काम करतात, विचार ठेवण्याचं काम जे काँग्रेस करत आहे, आणि वोट चोरीचा एवढा मोठा विषय घेऊन ज्यावेळी आपण रस्त्यावरती उतरलो आणि विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची जबाबदारी जसं देशामध्ये काँग्रेस पक्ष करताना पाहायला मिळत आहे, मुंबई शहरामध्ये अप्रत्यक्षरिती असलेल्या सत्ताधाऱ्यांना मदत होणार नाही ना, ही काळजीपूर्वक विचार करण्याची गरज ही त्यांची होती. अर्थात ही जरी असली तरी देखील या अगोदर देखील काँग्रेस आणि आम्ही वेगळे लढलो, या अगोदर देखील भारतीय जनता पार्टी आणि आम्ही वेगळे लढलो. त्यावेळीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती फरक जाणवायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आम्ही जे केलेलं काम हे लोकांसमोर आहे आणि विशेषतः मनसेची ताकद ही मिळाल्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितचा काही फरक पडेल असं आम्हाला वाटत नाही. सर, शिंदेचे एक आमदार आहेत प्रकाश शिंदे, त्यांचा मुलगा आधी फॉर्म भरायला तयार होता, तिथे गाजत वाजत तो गेला देखील, मात्र ऐन वेळेला असं काय झालं की त्याला अर्ज मागे घ्यायला लागला. तिथे विरोध जो आहे तो त्याच्या नावाचा मोठ्या प्रमाणामध्ये झाला. शेवटी त्याला माघारी जी आहे ती घ्यावी लागली. नाही, आताही तुम्ही जर बघितलं असेल की भायखळा विधानसभेमध्ये असेल किंवा मागटणे विधानसभामध्ये असेल, काही लोकांना भारतीय जनता पार्टीने त्यांनी सांगितलं की या सीटच तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणजे विद्यमान असलेले
शिवसेनेचे मतदारसंघ पण ते शाबूत ठेवू शकलेले नाहीये. विद्यमान असलेले ज्या लोकांनी आमच्याकडनं फारकत घेऊन त्यांच्यावरती महानगरपालिकेची निवडणुकीची तिकीट मिळेल अशी जी अपेक्षा काहींची होती, काहीतर आमच्या इकडचे प्रवक्ते पण गेले होते त्यांच्याकडे, त्यांना पण अपेक्षा होती की आम्हाला निश्चितपणे तिकीट मिळेल आणि पुढे आम्ही मोठ्या पदाचे दावेदार होणार आहेत. अर्थात त्यांना का दिली गेली नाही हा नंतरचा भाग आहे, पण पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठच्या सीट्सवरती शिवसेनेने लढावं हेही जर भारतीय जनता पार्टी जर ठरवत असेल आणि म्हणजे थोडक्यात कोणी लढावं आणि कोणाला उमेदवारी द्यावी अशी परिस्थिती जर पक्षाची असेल तर ताठ मानाने उभे राहणारा हा जो पक्ष आहे आज त्याची परिस्थिती काय आहे हे आपल्याला पाहायला मिळते. भाऊ, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, नवीन वर्ष चालू होणार आहे, त्यात निवडणुका लागलेल्या आहेत आणि अशामध्ये आज जंगी पार्टी सुद्धा किंवा विलोभन देण्याची शक्यता पाहायला मिळते. तर कसं आपल्या मतदारांना किंवा नागरिकांना हे सुरुवातीलाच आपल्या सर्वांना पण देखील नूतन वर्षाची मी या निमित्ताने शुभेच्छा अगोदर देतो. आता निवडणूक म्हटलं तर रोज 31 झालेलं आहे म्हणून काय नवीन होऊन काही गोष्टी नाही, पण असा हा ठराविक मतदार असतो किंवा असे ठराविक लोक असतात ते या प्रक्रियेमध्ये असतात. परंतु मुंबई शहरासाठी हा नवीन वर्ष हा चांगल्या रीतीने नवीन महानगरपालिका आल्यानंतर आपले लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपलं म्हणणं काय ते आपण मांडल्यानंतर आणि 2-2.5 वर्षामध्ये प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे जी लोकांना हाल अपेष्टा सहन करावी लागली ते भविष्यकाळामध्ये होणार नाही. हा एक सुखद घटना या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे जरी वस्तुस्थिती असेल पण तुम्ही आता तर बघा 31 तर आता रोजच केलेलं आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळी नाईट लाईफ आपण ज्यावेळी म्हणत होतो सर्व दुकाने उघडे राहायला पाहिजे, गेल्या महिनाभरापासून आता तर सरकारने 25 तारखेपासूनच रोज 5 वाजेपर्यंत तुमचे रेस्टॉरंट्स बार हे चालू राहतील हा एक नवीन GR काढण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे पहिला ज्यावेळी आम्ही हा प्रस्ताव आदित्यजींनी आणला होता त्यावेळी मागची भूमिका अशी होती की 24 तास मॉल असतील रेस्टॉरंट असतील हे चालू राहिले पाहिजे. नाईट लाईफचा अर्थ तो होता. आता नाईट लाईफची व्याख्या नवीन GR प्रमाणे सत्ताधाऱ्यांनी म्हणजे पाहिजे तेवढ्या वेळामध्ये तुम्ही बसा आणि 31 साजरा करा असं केलेलं आहे. थँक्यू. PC तुम्ही घेणार होते, नेमकं बोलणार काय होते कोणाला आम्ही आधीच प्रश्न विचारायला सुरुवात केली. येस, चहा घ्यायला बोलवलं. कारण का मला इथे पण आता जायचं. काय आलेलं गॅप पडणार आहे ना परत शिक्षण पुण्याचा आणि हे ते आता सर्वजण प्रचारालाच लागणार. इकडे काय आलेलं आहे विभाग वाईज पण फिरावं लागणार. आता सभाला वेळ राहिला नाही. आता प्रॉब्लेम का होतो समजा आज उद्यामध्ये या म्हणून समाजाला चेरी लावतो तोही स्लो होणार आहे. लास्टचे 10 दिवस का? अरे बॅटरी कुठे कुठे तुम्ही लक्षच नाही दिलं. आम्ही असं विचार केला आदित्यजींच्या हे फक्त नाही ते चालू राहिलं सचिन भाऊ, रॅली पण रात्रभर चालू राहिलं. मी बघितलं रॅली केलं तर एक रॅलीमध्ये 1 तास निघून जातो. त्याच्यानंतर चित्र आपण जाऊन आव्हान मोठं आहे. कमी दिवसात जास्त पोहोचणं पण महत्वाचं. एक प्रश्न राहिलाच, मैत्रीपूर्ण लढत. मोठ्या सभा सानप राहिले ना, सानप आणि नार्वेकर मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे. सानप आणि नार्वेकर हा.